आणि आता आपल्याला दुसरी फ्लाईट घ्यायची आहे. सो दिस इज व्हिएतनामचं हनोई एअरपोर्ट, क्राऊन प्लाझा. ओके, इट्स अ 5 स्टार प्रॉपर्टी आणि इथनं सिटी पण इथनं छान दिसते मस्तपैकी. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. खूप एक्सायटेड आहोत आज आम्ही, कारण यूट्यूब सुरू केल्यापासून आज आमची पहिली इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि आम्ही चाललो आहोत गेस वेअर, व्हिएतनाम. स्पेसिफिकली दनांग म्हणून एक ॲक्च्युली कोस्टल बीच एरिया आहे, तर तिथे आम्ही जाणार आहोत आणि तिथे खूप धमाल करणार आहोत. कारण आम्ही एक क्राऊन प्लाझा म्हणून एक 5 स्टार प्रॉपर्टी आहे तिथे बुक केलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही दनांगमधले वेरियस टुरिस्ट स्पॉट्स वगैरे सगळे एक्सप्लोअर करणार आहे. तर साधारण 4-5 दिवसाची ही ट्रिप असणार आहे, तर खूप मजा येणार आहे. सो बी विथ अस आणि एन्जॉय. यस, बॅग इज रेडी, सगळे बॅग्स रेडी. आपली फ्लाईट जी आहे ती आहे रात्री 12 वाजता. सो आत्ता आपला आजचा जो प्लॅन जो असा आहे की फर्स्ट टाइम मुंबईला जाताना म्हणजे असं इंटरनॅशनल ट्रिपला कोणी असं करणार नाही, पण आम्ही करतोय. आणि प्लॅन आहे की इकडनं स्वारगेटला चाललं आणि स्वारगेटनं आपण शिवनेरी घेणार आहोत. 2 वाजताची शिवनेरी आहे, आत्ता वाजलेली आहेत 1. सो आपण निघूयात आणि तिकडे जाऊन आपण बघूयात की लवकरात लवकर कसं पोहोचता येईल. 12 वाजता आपली फ्लाईट आहे. सो सी यू ॲट दी एअरपोर्ट. मध्ये आधी मी कॅप्चर करतच राहील. चला निघूयात. गणपती बाप्पा मोरया, जय. किती दिवसानंतर मी शिवनेरीने चाललोय. सो हा पण एक वेगळा एक्सपिरियन्स आपण प्लॅन केलाय. रात्री 12ची फ्लाईट असल्यामुळे गडबड काही नाही आहे आणि बोरिवली डायरेक्ट म्हणजे एअरपोर्टच्या जवळच सोडणार आपल्याला. तर बस आपली लागलेली आहे आणि रेडी होत आपण. तो आता ऑलरेडी आईशी बोलते आहे. सो 2 o'clock आत्ता वाजले आहेत 1:26. सो खूप वर्षानंतर मी पुणे स्टेशनला पण आलो आहे. सॉरी, स्वारगेटला. पुणे स्टेशन काय म्हणतो आहे, स्वारगेट्स. ऑलमोस्ट 10-12 वर्ष झाली असतील. आता मी जस्ट मुंबईला पोचलोय आणि बसमधनं उतरून आता आम्ही चाललोय इंटरनॅशनल एअरपोर्टला. ट्रॅफिक तुम्ही बघू शकता, तेवढा ट्रॅफिक आहे. फायनली एअरपोर्टला पोहोचलो आपण. फायनली आपण आता एअरपोर्टवर आलेलो आहोत. P10 टर्मिनल 2. ओ लवली, फॅन्टॅस्टिक. चल 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 लवकर. अमेझिंग. आपण आतमध्ये पोचलो आहे आत्ता एअरपोर्टच्या आणि काउंटर जे आहे ना ते इकडचे जे काउंटर दिसतात ना, हे या काउंटर, याचे लास्ट 4 काउंटर्स आहेत. हे ओपन होणार आहेत 8:30 वाजता आणि आत्ता वाजलेत 7:30. सो आपण 1 तास लवकर आलेलो आहोत. नो प्रॉब्लेम. पण 1 तास आपण एअरपोर्टवरती फिरूयात, थोडं बघूयात काय मज्जा करता येईल. काय काय आहे ॲक्च्युली इथे फक्त काउंटर्स वगैरेच आहे, वॉशरूम्स वगैरेच आहे. आपण ॲक्च्युली चेक इन केल्यानंतर, बॅगेज दिल्यानंतर जेव्हा आपण कस्टम्स थ्रू पुढे जाऊ ना, त्याच्यानंतरची खरी मजा सुरू होणार. लेट्स से अजून किती वेळ लागतो. सो 1 तास आपल्याला इथे आता टाईमपास करायचा आहे. बट एअरपोर्टचा व्ह्यू, आतला व्ह्यू फक्त मी एकदा दाखवतो की जे लोक फर्स्ट टाईम म्हणजे याच्या अगोदर कधी मुंबई एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्टला आलेले आहेत त्यांच्यासाठी. आय एम शुअर की खूप जण ऑलरेडी येऊन गेले असतील. जे आलेले आहेत त्यांना फक्त एक छोटंसं मी एक क्लिप दाखवतो. हे काउंटर्स आहेत, असे जे काउंटर्स आहेत ना, हे खूप काउंटर्स आहेत. हे एक आहे, असे सेक्शन्स आहेत ना, इथे पण आहेत. असे जवळजवळ 15 आहेत. ओके, 15 ते 20 असे आहेत. याच्या मागे एक आहे, याच्या मागे एक आहे. ॲक्च्युली आपण ऑलरेडी इकडनं आहे ना, मागणं ऑलरेडी असे 7-8 क्रॉस करून इथे आलेलो आहोत आणि याच्या पुढे पण अजून भरपूर आहे. ओके, आणि आपण हे नेहमी मूवीजमध्ये किंवा कुठल्या सिरियल्समध्ये एअरपोर्टचं हे दृश्य नेहमी बघत असतो. सो म्हटलं जरा कॅप्चर करूयात. आणि आता बॅगेज आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला आता इथनं आत जाता येत नाही आहे. सो ठीक आहे, पण थोडा वेळ थांबूयात, 1 तासभर, आणि त्याच्यानंतर मग एकदा बॅगेज झालं की आपण जाऊ. चला, आतला मी पुढे गेल्यावरती डेफिनेटली आपण कॅप्चर करूयात. मेन जी गोष्ट आहे ती नंतर सुरू होणार आहे, बट स्टील हे ॲटलिस्ट हे आतलं आहे सुरुवातीचा भाग. ईशा लाईव्ह, ईशा.
सद्गुरू. चल इकडनं बघू सद्गुरूंचं जरा बघूयात काय. फुल टाइमपास चालू आहे आपला. 12 o'clock. ला फ्लाईट आहे आपली. सो खूप वेळ आहे आपल्याकडे अजून. 12:40. आत्ताशे 9 वाजलेत. सो लॉट ऑफ टाइम. इकडचा जो पार्ट आहे ना मस्त आहे एकदम. वरचे शँडिलियर्स वगैरे एकदम मस्त आहेत. एकदम फॅन्टॅस्टिक. खूपच छान. आणि तिथं एकदम शांतता आहे. आणि आता आम्ही टी शर्ट वगैरे घातलेलं आहे. इथं मुंबईमध्ये अजिबातच काही थंडी नाही आहे. पण आत्ता थोडंसं इकडे या सेक्शनमध्ये थोडंसं गार वाटतं आहे. फायनली आपली आता बोर्डिंगचा टाईम झालेला आहे. दमलो आहे ॲक्च्युली. खूप वेळ झाला आहे आणि खूप चाललो आहे एअरपोर्टवरती. खूप म्हणजे खूप चाललो आहे. अराऊंड 7,500-8 हजार स्टेप्स झाले. इतकं चाललो आहे आम्ही दोघं. फक्त एअरपोर्टचं सांगतो आहे. पुण्यावरनं निघाल्याचं नाही सांगत आहे. ओके. सो दमलो आहे बट इट्स ओके. चलो आज जाऊयात. गुड मॉर्निंग. वेलकम टू व्हिएतनाम. आता आम्ही आलो आहे हनोईला आणि आता इथनं आमची फ्लाईट 10:50ला आहे दानांगला. इकडे आपल्या इंडियाचे आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 5:52. पण इथे वाजलेले आहेत 7:21. ऑलरेडी झालेले आहेत. सो आत्ता जस्ट पोचलो आपण. बॅग्स मिळाल्या आणि आता आपल्याला दुसरी फ्लाईट घ्यायची आहे. सो दिस इज व्हिएतनामचं हनोई एअरपोर्ट. ओके. हनोई इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि इथलं टेम्परेचर बऱ्यापैकी गार आहे आत्ता तरी. सो आता आपण शटल बस घेणार आहोत आणि इकडनं आपण विल गो टू टर्मिनल 1. चलो. डोमेस्टिक एअरपोर्टला आलो आहे आपण आता इकडे. आणि त्यांनी काउंटरवरती सांगितलं की आपली जी फ्लाईट आहे ना ती 10 वाजताची आहे. 10:50 शपथ 10:50ची फ्लाईट आहे. सो आता त्यांनी सांगितलं की काउंटरवरती तुम्हाला चेकिंग करण्यासाठी 8-8:30 वाजता या. अजून जवळजवळ 40 मिनिट्स आहेत त्याला. तर सगळीकडे आपण लवकर पोहोचतो आहे. सो ग्रेट. फायनली आपल्याला आता दुसरी फ्लाईट पण मिळालेली आहे. आणि इकडे आपण आत्ता चाललो आहे दनांगला. सो ही फ्लाईट आहे ना ही 1.5 hourची 1 hour 20 minutesची आहे. सो आणि इकडचे आत्ता वाजलेले आहेत 11:07. आणि इंडियाचे आय थिंक अराऊंड 9:30 वाजलेले आहेत. सो 1.5 hour नंतर आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचूयात. चलो. वरती पोचलेलो रिसॉर्टला क्राऊन प्लाझा. आणि आपलं हे 5 स्टार रिसॉर्ट आहे प्रॉपर्टी. मी आत्ता जस्ट पोचलो आहे आणि बॅटरी इज ओनली 5%. सो मधलं कॅप्चर करू शकलो नाही आपण. द रिझन बिंग गुगल मॅप पण लावला होता आणि या लोकांना काही म्हणजे काही कळत नाही
इंग्लिश अजिबात कळत नाही यांना आणि कम्युनिकेशन खूप प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे मोबाईल ॲक्च्युली वापरायचा होता मला ट्रान्सलेशनसाठी, त्याचं पण प्रॉब्लेम झाला. बट इट्स ओके, आपण भेटूयात थोड्या वेळाने. सो फायनली आपण आपल्या रिसॉर्टमध्ये चेक इन केलेलं आहे आणि मी आधी तुम्हाला रूम दाखवतो. हे डोर आहे. डोर ओपन केल्यावरती आपल्याकडे इकडे, मला हे लॉक करून द्या. परफेक्ट, लाईट्स लावू दे. ओके, तो आधी आपण वॉशरूम बघूयात. हाय, इकडे आपल्यासाठी एक मोठा बाथटब आहे विथ हॉट वॉटर. इकडं शॉवरसाठी इकडे पण सुंदरसं एक छोटंसं बाथरूम आहे आणि इकडे एक मोठंसं आपल्याला एक सकाळी ब्रश करायला आणि वॉश बेसिन दिलेले आहे मस्तपैकी. आणि इकडे WC आहे. इथला एकच प्रॉब्लेम आहे की दिस नो आपलं हे स्प्रे, जेट स्प्रे नाही आहे इकडे. ओके, सो आपल्याला मग घेऊन जावं लागणार आहे आतमध्ये. इंडियन लोकांना आपल्याला पाण्याशिवाय जमत नाही बाबा. इकडे आतमध्ये अजून एक रूम आहे ज्याच्यामध्ये इथे आपल्याला तिजोरी वगैरे दिलेली आहे छान. वरती कबड दिलेले आहे. इकडे परत नाईट ड्रेस म्हणजे नाईट गाऊन्स वगैरे आहेत कपडे लावण्यासाठी आणि इस्त्री, या सगळ्या गोष्टी दिलेल्याच आहेत मस्तपैकी. आणि इथनं आतमध्ये गेलेलो आपण की आपल्याला इथे एक मोठाच्या मोठा मिरर आहे वरनं खालपर्यंत. अँड दिस इज द प्लेस. मस्त किंग साईज बेड आहे, मोठाच्या मोठा, ब्युटिफुल. आणि बाहेर एक बाल्कनी पण आहे. एक मोठा TV आहे हा, ऑलमोस्ट आय थिंक अबाउट 50 इंचचा असेल हा डेफिनेटली. आणि मोठा इथं डेस्क आहे. मला ट्रेडिंग करण्यासाठी भरपूर वेळ पण असणार आहे, ॲज वेल ॲज मोठीच्या मोठी जागा आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी एकदम टॉप क्लास आहे. आणि बाहेर इकडे आपल्याला इथे बसायला ऑफकोर्स एक छोटीशी जागा केलेली आहे, सोफा. आणि इकडनं बाथटब वगैरे इथे पण ॲक्सेस आहे आपल्याला प्रॉपर. ओके, सो या रूममधनं हा पूर्ण असा ॲक्सेस आहे. आणि इथनं बाल्कनीमधनं लेट मी चेक. सो इथे बाल्कनीमध्ये इथे बसायला जागा आहे. अँड हा इकडचा सिटी व्ह्यू आहे. फक्त एकच गोष्ट आपली हे झाली की आपल्याला सी व्ह्यू दिला नाही त्यांनी. इज ओके, पण हा रिसॉर्ट आहे खालना कंप्लीट क्राऊन प्लाझा. ओके, इट्स अ 5 स्टार प्रॉपर्टी. आणि इथनं सिटी पण इथनं छान दिसते मस्तपैकी. ओके, आता मी असा कळकट झालेलो आहे. काल आपण दुपारी 1 वाजता निघालो घरातनं. रे माझे शूज, आता रूम थोडीशी घाण होणार. ओके, मी शूज इथेच काढतो. सो आपण आत्ता काय करणार आहोत, मी आता मस्तपैकी मी आणि स्वाती आता फ्रेश होऊ, आंघोळ करूयात मस्तपैकी आणि मग आपण पुढे हे करूयात. सो कशी वाटली रूम तुम्हाला? ओके, या रिसॉर्टसाठी आपण जे कॅश भरलेली आहे ना मी, ती काहीतरी 28,000 रुपीज फॉर 3 नाईट्स आहे. ओके, 3 दिवसासाठी 3 रात्रीसाठी आपण 28,000 रुपये विथ टॅक्स हे सगळं भरलेलं आहे. दिस इज विथ ब्रेकफास्ट. सो आपण इंटरनॅशनल ट्रिप 2025ची आता सुरू केलेली आहे. याच्या अगोदर आम्ही बरेचसे इंटरनॅशनल ट्रिप्स केलेले आहेत, पण त्यावेळेला यूट्यूब चॅनल आपल्याकडे नव्हता आणि आम्ही काही त्यावेळेला रेकॉर्ड वगैरे काही करायचो नाही. पण यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतरचा हा आपला इंटरनॅशनल ट्रॅव्हल फर्स्ट आहे. ओके, कारण कोविडमध्ये 3 वर्षे गेली, पण त्याच्या अगोदर 21मध्ये त्याच्या अगोदर आम्ही बरंचसं ट्रॅव्हल केलेलं आहे. सिंगापूर वगैरे वगैरे, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका आणि अजून 1-2 कंट्रीज होत्या. सो तिथे काही रेकॉर्ड वगैरे काय केलं नाही. सो बाहेर आल्यावरती आपण अशा छान ठिकाणी राहतो आणि एक्सप्लोअर करतो सगळ्या गोष्टी. सो आय होप की तुम्हाला रूम टूर डेफिनेटली आवडला असेल. सो वेट फॉर द नेक्स्ट, काय म्हणतात त्याला, नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणण्यापेक्षा नेक्स्ट जागा आपण जिथे जाणार आहोत, आंघोळ वगैरे करून त्याच्यानंतर आपण भेटूयातच. ओके, सो चलो मिलते थोडी देर के बाद.